नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप गणित या विषयाची तयारी करत असताना गुणोत्तरे आणि प्रमाण या धड्यातील आज प्रश्न पाहणार आहोत. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे 15/28 या अपूर्णांकाचे 45/49 असलेलं गुणोत्तर किती? तर आपणा सर्वांना माहीत आहे गुणोत्तर कशा प्रकारे लिहिलं जातं. 15/28 चे 45/49 असलेले गुणोत्तर म्हणजेच 15/28 जसे 45/49 याचं गुणोत्तर काढायचं आपल्याला. म्हणजेच कसं लिहावं लागेल ते 15/28 छेदीला 45/49 हीच क्रिया. हा छेद आहे म्हणजेच भागाकार आहे आणि भागाकाराचं उलटून काय होतं, गुणाकार होतं. म्हणजेच काय होईल 15/28 गुणिले 49/45. काय करता येईल आता पहा. 15 × 15 15 त्रिक 45, 7 चौक 28, 7 7 49. अंशामध्ये राहिलं 1 गुणिले 7, 7 1 7 आणि छेदामध्ये आहे 12, 4 त्रिक 12. म्हणजे कोणता येईल पर्याय आपला 7/12, पर्याय नंबर 1. चला तर आपला पुढचा प्रश्न आहे सोनल आणि कोमल यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 6:5 आहे. सोनलचे 6 वर्षापूर्वीचे वय 30 वर्ष होते, तर कोमलचे 5 वर्षानंतरचे वय किती? 5 वर्षानंतरचे वय दिले, वयांचं गुणोत्तर दिले आहे, आजच्या वयाचं गुणोत्तर दिले आणि विचारलेलं आहे आपल्याला 5 वर्षानंतरचं वय. काय करायचं, सोपं आहे. 6/5 हे त्यांच्या आजच्या वयांचं गुणोत्तर आहे. म्हणजेच काय, सोनलचे 6 वर्षापूर्वीचं वय दिलेलं आहे आपल्याला 30 वर्ष दिलेलं आहे. सोनल सुरुवातीला आहे आणि कोमल नंतर आहे. म्हणजेच यासाठी ही सोनल आहे अंशामध्ये प्रमाण आणि हे आहे कोमलचं, हे ध्यानात ठेवायचं. हे आहे कोमल. म्हणजेच काय करावं लागेल, आणि हे जे 30 वर्ष वय दिलेलं आहे ते दिलेलं आहे सोनलचं, ते मांडा अंशामध्ये. आणि छेदामधलं वय माहिती आहे का आपल्याला किती? 30 वर्षापूर्वीचं वय होतं, 6 वर्षापूर्वीचं वय 30 आहे. म्हणजेच आपल्याला हे वय 30 अधिक आजचं वय किती असेल, 30 अधिक 6 म्हणजे 36 वर्ष वय असेल. म्हणजे सोनलचं आजचं वय आहे 36 वर्ष. तर आपल्याला कोणाचं काढायचं आहे, 5 वर्षानंतरचं कोमलचं काढायचं आहे. म्हणजेच हे जे वय निघणार आहे इथं आपण x लिहूया. ते वय काय असेल, आजचं वय असेल ते x आपल्याला काढायचं आहे 5 वर्षानंतरचं. पहा आता कसं सोडवता येईल हे. याला काय करायचं, हे अंशात आहे. आता संख्या एका बाजूला घेतो आणि चला आपण दुसऱ्या बाजूला ठेवतो. पण इथं काय करायचं, x हे छेदामध्ये आहे त्याच्यामुळे x ची बाजू सुरुवातीला बदला, ते जाते अंशामध्ये बरोबरच्या डाव्या बाजूला. आणि इकडे राहिलं फक्त 30. आता इकडे ज्या संख्या आहेत अपूर्णांक जो आहे 6/5, तो बाजू बदलून जर दुसऱ्या बाजूला आला तर तो काय होईल 5/6. 36चा छेद काय नाही म्हणजे 1 असतो. आता ही पदावली आपल्याला सोडवता येते. 6 1 6, 6 6 36 आणि अंशामध्ये आता छेदामध्ये राहिलं फक्त 1, अंशामध्ये राहिलं 6 आणि 5, 6 आणि 5 = 30. हे झालं कोमलचं आजचं वय. x बरोबर किती आलं, 30 आलं. हे कोमलचं आजचं वय आहे. तर आपल्याला कोमलचं आजचं वय न विचारता 5 वर्षानंतरचं वय विचारलेलं आहे. म्हणजेच कोमलचे 5 वर्षानंतरचं वय काय असेल, 30 अधिक 5 बरोबर 35 वर्ष. हे काय असेल, कोमलचं वय असेल. म्हणजे पर्याय नंबर काय येईल, 1. दिलेल्या उदाहरणामध्ये फक्त लक्षात ठेवा की कोमलचं वय जे काढायचं आहे ते आपल्याला 5 वर्षानंतरचं काढायचं आहे. आणि हे जे वय निघणार आहे ते, कारण वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे, आजच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे, त्यामुळे जे वय निघणार आहे ते 30 वर्ष. 30 वर्ष हे आजचं निघणार आहे. पटकन पर्याय आपलं काय होतं, उत्तर आल्या आपण काय करतो परीक्षेमध्ये, पटकन 30 हा पर्याय लिहून टाकतो. पण आपल्याला 5 वर्षानंतरचं वय विचारलेलं आहे, त्याच्यामुळं 30 मध्ये 5 मिळवायला विसरायचं नाही आहे. त्यामुळे आपला पर्याय नंबर आहे पहिला, 35 वर्ष.
गुणोत्तर प्रमाण या प्रकरणातील आजचा पुढचा प्रश्न आहे, दोन भावंडाच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 4 जसे 5 आहे. आणखी 10 वर्षांनी त्यांचे वयाचे गुणोत्तर 6 जसे 7 होईल, तर मोठ्या भावाचे 15 वर्षानंतरचे वय किती? वय विचारलं आहे 15 वर्षानंतरचं. हे ध्यानात ठेवायचं आहे आपल्याला. त्यांच्या वयाचं आजचं गुणोत्तर दिलेलं आहे 4 जसे 5. आपल्या या आधीच्या उदाहरणामध्ये काय दिले होतं? कोमलचं जे वय दिलेलं होतं, एक वय दिलेलं होतं, फिक्स 30 वर्ष दिलेलं होतं. पण इथं असं फिक्स वय कुठलंही दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळं एक समीकरण तयार करावं लागेल आपल्याला. आपल्याला दिले आजच्या वयाचं गुणोत्तर आणि त्यानंतर दिले 10 वर्षांनी गुणोत्तर. बरोबर आहे? तर आपल्याला त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर आहे 4/5 आहे. त्याची पट धरायची, एक्स धरायची. काय धरायची? त्याची पट. एक्स का धरायचं? दोन्ही ठिकाणी एक्स का धरायचं? तर नेहमी वयातला जो फरक असतो तो सारखाच राहत असतो. प्रमाण जरी बदललं तरी फरक हा सारखाच राहत असतो. त्याच्यामुळे त्याची पट धरायची एक्स. आता 4x/5x. आता काय केलंय? 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती होणार आहे? या दोन्हीपैकी एकही वय आपल्याला माहिती नाही आहे, त्याच्यामुळे इथं लिहिता येणार नाही. या आधीच्या उदाहरणामध्ये 30 वर्ष वय माहिती होतं आपल्याला, ते लिहिलं होतं आपण. सोनलचं वय होतं 30 वर्ष, ते लिहिलं होतं अंशामध्ये, कारण अंशामध्ये तिचं प्रमाण पण दिलेलं होतं, त्यामुळं सुरुवातीला नाव पण दिलेलं होतं, त्याच्यामुळे ते लिहिलं होतं. इथं तसं फिक्स वय कोणतंही दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला सांगितलेलं आहे की 10 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर एवढं होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे? अधिक 10 आणि छेदात पण 10. दोन्ही 10-10 वर्षानंतर त्यांच्या वयांचं गुणोत्तर किती होणार आहे? 6/7. 6 जसे 7 म्हणजे 6/7 होणार आहे. आता हे आपल्याला सोडवावं लागेल. कसं सोडवायचं हे? हा छेदात आहे, त्याला दुसऱ्या बाजूला घ्या, म्हणजे ते काय होईल? अंशात जाईल. काय येईल? 7/4x अधिक 10 बरोबर, हे छेदात आहे, ते इकडे दुसऱ्या बाजूला उजव्या बाजूला अंशात जाईल. 6/5x अधिक 10. आता ही पदावली पुढे सोडल्यानंतर 7×4 = 28x अधिक 7×10 = 70 बरोबर 6×5 = 30x अधिक 10 = 60. आता इकडं 30 मोठा आहे, 28 लहान आहे, त्यामुळं काय करायचं? 30ला इकडे घेण्याऐवजी 20ला बरोबरच्या उजव्या बाजूला घ्यायचं. आणि हे जे 60 आहे ते 70पेक्षा लहान आहे, त्यामुळे क्रिया करण्यासाठी काय होतं? आपल्याला सोपं जातं. त्यामुळे या 28ला इकडे घाला आणि 30ला त्याच्या डाव्या बाजूला घ्या. 70 - 60 बरोबर 30x - 28x. ठीक आहे. आता काय करायचं? 70मधून 60 गेले, 10 राहिले, आणि इकडं 30x मधून 28x गेले. किती x राहिले? 2x. या दोन्हीमध्ये गुणाकाराची क्रिया असते. हे गुणाकारातलं 2 दुसऱ्या बाजूला आल्यानंतर काय होईल? भागाकारात जाईल ते बरोबर x, म्हणजे 2 × 2 2 पंचे 10 तर 5. x बरोबर किती आलेलं आहे? 5 आलेलं आहे. आता काय विचारलं आहे आपल्याला? पहा, 15 वर्षानंतरचे. आता जर ही x ची किंमत जर आपण इथं ठेवली तर काय होईल? ती एक वय काय येईल? आजचं वय येईल. आजचं वय काय येईल? मोठ्या भावाचं वय विचारलेलं आहे. म्हणजे मोठा भाऊ कोणता आहे? मोठ्या भावाचे 15 वर्षानंतरचे वय. मोठा कोणता असेल? 4x वाला मोठा असेल की 5x वाला? साहजिकच 5x वाला मोठा असेल. म्हणजेच मोठ्या भावाचं वय, मोठ्या भावाचे वय काय येईल? 5 गुणिले x ची किंमत किती लिहिली आहे? 5 आलेली आहे. हे 5 म्हणजे त्याचं 25. हे काय आलेलं आहे? 4x आणि 5x हे आजचे वय आहेत, म्हणजे 25 हे त्याचं आजचं वय आलेलं आहे. आपल्याला विचारलेलं आहे 15 वर्ष, त्याच्यामुळे 25 उत्तर आल्याच्या नंतर पटकन 25 हा पर्याय न लिहिता 15 वर्षानंतरचं वय विचारलेलं आहे. त्यामुळे 25 अधिक 15 बरोबर हे वय होईल 40 वर्षे. म्हणजेच पर्याय नंबर कोणता येईल आपला? पर्याय नंबर 2. चला, यानंतरचा आपला पुढचा प्रश्न आहे, विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या 9/5
5 आहे, 9/5 पट आहे, तर संजनाचे विजयाच्या वयाशी असलेले गुणोत्तर काय आहे? काय करायचं? सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की या उदाहरणामध्ये आपल्याला x गृहीत धरून आपल्याला किंमत काढावी लागते. पण x धरायचं कोणाचं वय? विजयाचं धरायचं, सुनीताचं धरायचं की संजनाचं धरायचं? तर यामध्ये एक आयडिया करायची. सहसा पट शब्द जिथं आलेला आहे आणि जिथं तुलना झालेली आहे, जिथं पट शब्द येऊन तुलना झालेली आहे, तिथलं वय x धरायचं. म्हणजे काय होईल? आपल्याला सोपं जाईल. आपलं विजयाचं x धरलं तरी काय फरक पडत नाही, किंवा सुनीताचं किंवा संजनाचं धरलं तरी. पण आपल्याला जर आपण सुनीताचं वय x धरलं तर आपल्याला सोपं जाईल. त्याच्यामुळे काय करायचं? सुनीताचं वय धरूया आपण. सुनीताचे वय किती धरलं? x धरलं. पाहता सुनीताच्या वयाच्या 9/5 पट आहे. कोणाचं वय आहे? विजयाचं वय आहे. म्हणजे विजयाचं वय किती येईल? विजयाचं वय येईल सुनीताच्या वयाच्या. सुनीताचं वय x च्या, म्हणजे काय करतो आपण? चे किंवा च्या गुणिले 9/5 पट, म्हणजेच किती येईल? 9x/5. किंवा असं जरी ठेवलं तरी चालतं. हे ठेवा किंवा हे धरा. आता कोणाचं वय राहिलं? संजनाचं वय राहिलं. संजनाचं वय कसं? आता संजनाचं वय धरताना आपण त्याची तुलना विजयाच्या वयाशी केलेली आहे आणि सुनीताच्या वयाशीही केलेली आहे. आपल्याला जे सोपं जाते ते धरा तुम्हाला. म्हणजे संजनाचं वय जे आहे संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. म्हणजे 9x - 15 जरी केलं तरी संजनाचं वय येते. किंवा सुनीताच्या वयाशी तुलना कशी केलेली आहे? संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे सुनीता. म्हणजेच संजना कशी आहे? 5 वर्षांनी मोठी आहे सुनीताच्या वयापेक्षा. कोणताही लिहू शकता. संजनाचं वय लिहिताना 2 ठिकाणी तुलना झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही या वयाशी लिहितानाही विजयाच्या वयाशी तुलना करतानाही तिचं वय लिहू शकता आणि सुनीताच्या वयाची. जर सुनीताच्या वयाशी तुलना केली तर संजनाचं वय 5 वर्षांनी, सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. म्हणजे संजना काय? 5 वर्षांनी मोठी आहे. म्हणजे तिचं वय काय येईल? x + 15 येईल. आणि ज्यावेळी विजयाच्या वयाशी केली तेव्हा काय? विजयापेक्षा विजय 15 वर्षांनी मोठी आहे. म्हणजेच 9x/5 - 15 येणार आहे. जर विजयाच्या वयाशी तुलना केली तर. आपण संजनाच्या वयाशी तुलना केलेली आहे, त्यामुळे काय लिहिलं? x + 15 लिहिलं. आता पुढं पहा. विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. म्हणजे त्यांच्या वयातला फरक दिलेला आहे 15. हे विजया आणि संजना यांच्या वयाची तुलना केलेली आहे. किती आहे त्याच्यातला फरक दिलेला आहे? 15 वर्षांनी मोठी आहे. सॉरी, इथं आपण 15 लिहायला पाहिजे होतं. सुनीतापेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे म्हणून. आता काय केलेलं आहे? यापुढं आपल्याला त्यांचं पहा. इथं सांगितल्याप्रमाणे संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठे आहे. संजनाचं वय आहे x + 5 आणि विजया 15 वर्षांनी परत मोठी आहे. म्हणजे याच्यात 15 मिळवले की कोणाचं वय येणार आहे? विजयाचं वय येणार आहे. ती किती आहे? 9x/5. 2 प्रकारे करत येतं. तर कोणत्याही एका पद्धतीनं गणित सोडवलं तरी चालतंय. पाहता किती येतं? x 5 + 15 बरोबर किती होईल? x + 20 बरोबर 9x/5. आता x एका बाजूला घ्या आणि संख्या दुसऱ्या बाजूला घाला. पहा, हे छेदात आहे. हे जर बाजू बदलली याची तर काय होईल? तर 5(x + 20 बरोबर 9x. 5x अधिक 5 × 2 = 10 0 बरोबर 9x. आता काय करा? 5x बरोबरच्या दुसऱ्या बाजूला गेलं. 100 बरोबर इकडे धन आहे, दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर काय होईल? ते ऋण होईल. छेद 100 बरोबर 9x मधून 5x गेले, 4x राहिले. x बरोबर काय येईल? x बरोबर 100/4 म्हणजे 4×1 = 4 आणि 4×25 100. म्हणजेच उत्तर येईल x बरोबर 25.
तर आता काय सांगितलं आपल्याला, विजयाच्या वयाचे असलेलं त्याचं गुणोत्तर काढायचे. एक्स म्हणजे कोणाचं वय आलेलं आहे? सुनीताचं वय आलेलं आहे. किती आलेलं आहे? 25 आलेलं आहे. याच्यावरून आपल्याला संजना आणि विजयचं वय किती येईल आता? सुनीताच्या वयाच्या किती आहे? 9/5 पट आहे. म्हणजेच काय, सुनीताचं वय 25, याच्या 9/5 पट आहे. 5 1 5, 5 5 25, 9 5 45. हे कोणाचं वय आलं? विजयाचं वय आलं 45 आलं. आता संजनाचं वय काय येईल? 25 आणि अधिक 5 म्हणजेच किती येईल? 30. हे आलं संजनाचं वय. आणि आपल्याला संजनाचे विजयाच्या वयाशी असलेले गुणोत्तर, संजनाचं नाव आधी दिलेलं आहे, त्याच्यामुळे संजनाचे वय अंशात लिहा 30 आणि विजयाच्या वयाशी असलेले गुणोत्तर, विजयाचं वय दिलेलं आहे 45. दिलेल्या अपूर्णांकाला 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45 भाग जातो, म्हणजेच आलं 2 जसे 3. हे प्रमाण आहे. म्हणजेच पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा आपला प्रश्न आहे, 3 संख्यांचे गुणोत्तर 3 जसे 4 जसे 5 आहे, त्यांच्या वर्गांची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या येतात? आणि हे 4 पर्याय दिलेले आहेत. पहा आता, सुरुवातीला आपल्याला पट गृहीत धरायची. त्याची पट असते x, म्हणजेच काय होईल? 3x वर्ग अधिक 4x वर्ग अधिक, त्यांच्या वर्गांची बेरीज म्हटलेली आहे 450, त्यामुळे 3x वर्ग अधिक 4x वर्ग अधिक 5x वर्ग बरोबर किती आहे बेरीज? 450 आहे बेरीज. हे 450 किती येईल? 3x म्हणजे 9x वर्ग, 3चा वर्ग 9x वर्ग अधिक 4चा वर्ग 16x वर्ग अधिक 5चा वर्ग 25x वर्ग बरोबर 450. 9x वर्ग, 16x वर्ग, 25x वर्ग यांची बेरीज किती येते? 9 6 15, 15ला 5 हात चालला, 1 आणि 1 2, 25 25 50x वर्ग, 50x वर्ग बरोबर 450 x वर्ग बरोबर, हे 50 आणि x मध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे, दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर 450 भागिले 50, 0 0 कटलं, 5 1 5, 5 9 45, x वर्ग बरोबर 9 आलेला आहे आणि x बरोबर किती येईल? 3 येईल. कोणत्या संख्येचा वर्ग आहे हा? 3चा वर्ग आहे, म्हणजे x बरोबर 3 येईल. तर त्या संख्या कोणत्या असतील आता? पहिली संख्या, सुरुवातीला संख्या कोणती असेल? 3 गुणिले x म्हणजे पहिली संख्या असेल 3 गुणिले 3 9. दुसरी संख्या असेल 4 गुणिले 3 12 आणि तिसरी संख्या असतील 5 गुणिले 3 5 3 15. 9 12 15. पर्याय नंबर किती आहे? 2. या पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल. त्याच्यानंतर दुसरी एक छोटीशी ट्रिक सांगतो, ज्यांना लवकर समजेल त्यांनी बघा, लक्षात ठेवा. 3 4 5 हे प्रमाण आहे. हे प्रमाण कोणत्या पर्यायामध्ये आपल्याला दिसून येतं? म्हणजेच काय करायचं? दिलेल्या पदावलीचा दिलेल्या पर्यायाचा प्रत्येक अंकाचा जर लसावी काढला, 6 8 10चा लसावी काढला तर तो येतो 6 8 10चा जर मसावी काढला तर तो येतो 2 आणि 2 जर भागलं तर 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 पंचे 10. याचं पण प्रमाण येतं 3 4 5. पण यांच्या वर्गांची बेरीज म्हणले, वर्गांची बेरीज किती आली पाहिजे? 450 आली पाहिजे. 6चा वर्ग केला 36 येतो, 8चा वर्ग केला
64 येतो, 10चा वर्ग केला 100 येतो. यांची बेरीज जर 450 आली तर हा पर्याय येतो. पण यांची बेरीज किती आहे? 6 आणि 4 10ला 0, हातच्याला आला 1, 6 आणि 4 10ला 0, हातच्याला आला 1, 1 आणि 1 2. यांची बेरीज येते 200, म्हणजे पहिला पर्याय कटला. असं इतकं मांडण्यापेक्षा जर या पद्धतीने विचार केला तर आपल्याला सहज लक्षात येऊन जातं. दुसरा पर्याय आहे 9, 12 आणि 15 या संख्येचा मसावी किती येतो? 3 येतो. आणि 3 येतो तर बघा 3 भागल्याच्या 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15. हे पण 3 4च्या प्रमाणात असं पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. आणि ह्यांच्या जर वर्गांची बेरीज जर आपण केली तर पहा 9चा वर्ग 81, 12चा वर्ग 144 आणि 15चा वर्ग 225. यांची जर बेरीज केली 4 आणि 1 5 आणि 5 आणि 5 10ला 0, हातच्याला आला 1, 8 आणि 1 9, 4 13 14 15, 15ला 5, हातच्याला आला 1 1 2 2 3 4 450, म्हणजे पर्याय नंबर 2. या पद्धतीनेही हे उदाहरण आपल्याला सोडवता येतं. त्याच्यामुळे तुम्हाला जी पर्यायाची जी पद्धत सोपी जाईल, पर्याय कट पद्धतीनं करा किंवा या पद्धतीनं एक्स अशी पट समजून जरी केलं तरी चालते. ज्या पद्धतीनं सोपं जाईल आणि ज्या पद्धतीनं परीक्षेमध्ये आपला वेळ वाचेल ती पद्धत आपल्याला वापरायची आहे. यानंतर आपण पाहूया पुढचं उदाहरण. x + 3, x - 9 आणि x - 3 या संख्या प्रमाणात असतील तर x बरोबर किती? आणि पर्याय दिलेले आहेत 4, 5, - 5 आणि 8. बघा, प्रमाणात असतील म्हणजेच प्रमाणात जर असतील तर आपण कसं लिहितो? x + 3 छेद x - 9 बरोबर x - 9 छेद x - 3 या पद्धतीनं लिहिलं जातं. आणखी एक गोष्ट माहिती असेल तर 3 संख्या जर प्रमाणात असल्या तर मधल्या संख्येचा वर्ग बरोबर काय असतो? पहिले पद आणि शेवटचे पद यांचा गुणाकार असतो. इथं पण त्याच पद्धतीने होतंय. यापुढं काय करायचं? आता हे छेदातलं इकडे अंशात जाणार किंवा सरळ असा गुणाकार करून बरोबरच्या डाव्या बाजूला लिहा. एक्सनं गुणून घ्या. पहिलं x वर्ग अधिक 3x, त्याच्यानंतर वजा चिन्ह आहे, हे वजा चिन्ह द्या. -3 गुणून घ्या. आता वजा 3x 3 त्रिक 9 काय येईल? हे धन आणि हे ऋण 9 बरोबर ही बाजू इकडल्या बाजूला गुणून घ्या सरळ, किंवा इकडं लिहून गुणलं तरी चालते कारण एक स्टेप वाढेल आपली. त्याच्यामुळे काय करूया आपण डायरेक्ट गुणून घेऊया. x गुणिले x बरोबर x वर्ग, त्याच्यानंतर वजा 9x. आता वजा 9 गुणून घ्या. वजा 9x आणि 9 गुणिले 9 9 9 81. गुणाकार आहे वजा 9 काय होईल? अधिक 81 होईल. आता सोडून घ्या. हे x वर्ग आणि x वर्ग इकडं अधिक x वर्ग आहे, हे दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर वजा x वर्ग होईल. त्याच्यामुळे हे काय होईल? कटून जाईल. त्याच्यानंतर इथंच अधिक x आणि वजा 3x आणि अधिक 3x हे दोन्ही कटून जाईल. इथं राहील फक्त वजा 9 आणि इकडं काय राहील? वजा 9 आणि वजा 9 काय होईल? हे वजा 9 इकडं वजा 9 राहिलं बरोबर. इकडं वजा 9 आणि वजा 9 काय होईल? अधिक 9 होईल. पण याला चिन्ह कोणतं येईल? वजा 18x अधिक 81. आता हे 81 इकडं धन आहे आणि इकडं हे ऋण आहे आणि हे पण इथं वजा 18 ऋण आहे. तर काय करा? वजा 18ला इकडं न्या, म्हणजे ऋण आणि धनचिन्हाचा जास्त प्रश्न येणार नाही शेवटी आपल्याला. हे वजा 18 इकडं आल्यानंतर धन 18 होईल, 18x होईल बरोबर. हे ऋण 9 दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर 81 ऋण अधिक 9 होईल. हे आता काय होईल? हे गुणाकारात आहे, इकडं भागाकारात न्या आणि यांची बेरीज करून घ्या. तर काय येईल? x बरोबर 9 9 81 9 10 90 81 आणि 9 90 छेद हे गुणाकारातलं इकडं भागाकारात गेलं 18 18 1 18 18 पंचे 90. x बरोबर काय येईल? x बरोबर येईल 5 आणि पर्याय नंबर किती आहे आपला? 2 आहे. यानंतरचा आपला पुढचा प्रश्न आहे a चा 2/5 भाग व b चा 3/4 भाग समान असल्यास
एचे बीशी असलेले गुणोत्तर किती? चला आता सुरुवातीला काय करूया, आपण लिहून घेऊया. एचा 2/5 भाग एचा गुणिले 2/5 भाग आणि बीचा 3/4 भाग हे कसे इथं समान आहेत. यापुढं आपल्याला ए आणि बीचं गुणोत्तर काढायचं आहे. त्यामुळं बीला बरोबरच्या डाव्या बाजूला घ्या. ए/बी येईल बरोबर. दुसऱ्या बाजूला संख्या घेतल्या, इकडं राहिलं 3/4 आणि जे हे छेदात आहे ते अंशात जाईल आणि अंशात आहे ते छेदात जाईल गुणिले 5/2 होईल. याच्यामध्ये जर अंशाचा छेदाला जर भाग जात असेल तर तो घालून घेऊया. 4 5ला जात नाही किंवा 4 3ला जात नाही. सर्व संख्या या दिलेल्या संख्येला अंशाने छेदाला कोणत्याही संख्येनं भाग जात नाही. त्याच्यामुळं काय येईल, हे ए/बी बरोबर 3×5=15 आणि 4×2 8. म्हणून एचे बीशी असलेलं गुणोत्तर 15 जसे 8 येईल. ए सुरुवातीला दिलेला आहे आणि बी नंतर दिलेलं आहे. एसाठी 15 आलेलं आहे आणि बीसाठी 8 आहे. त्यामुळे 15 सुरुवातीला असलेलाच पर्याय घ्यायचा. पर्याय नंबर 4. 8 जसे 15 हे उत्तर नाही लिहायचं. पर्याय नंबर 4 लिहायचा. अंशामध्ये 15 आहे आणि एसाठी 15 आहे. जर बीचे एशी असलेले गुणोत्तर असेल तर हा पर्याय येतो, पण आपल्याला विचारलेला आहे एचे बीशी असलेले गुणोत्तर, तो आहे 15 जसे 8. आजचा गुणोत्तर या प्रकरणातील आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे. आर्यन व अदिती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4 जसे 5 आहे. अदिती व अथर्व यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3 जसे 2 आहे आणि आर्यनचे आजचे वय 24 वर्ष असेल तर अथर्वचे आजचे वय किती आहे? अथर्वचं आजचं वय काढायचं आहे आपल्याला. पहा आता आपल्याला दिलेलं आहे आर्यनचे आजचे वय आणि आर्यनचं गुणोत्तर कुठं दिलेलं आहे आपल्याला, कोणाशी तुलना केलेली आहे बघा, आर्यन आणि अदितीशी तुलना केलेली आहे. पहिल्यांदा आपल्याला हे गुणोत्तर घ्यावं लागेल आणि आर्यनचं वय दिलेलं आहे 24. यांचं गुणोत्तर दिलेलं आहे आर्यन आणि अदितीचं, म्हणजे आपल्याला आता वय कोणाचं निघेल, आर्यनचं दिलेलं आहे म्हणजे आपण अदितीचं वय काढायलो. 4/5 बरोबर त्यांचं प्रमाण किती आहे, हे आर्यन सुरुवातीला दिलेलं आहे म्हणजे 4 कोणाचं आहे, आर्यनचं आहे, म्हणजे 24 अंशात लिहायचं. आणि जर आर्यन नंतर असेल, आदिती आधी असेल तर आर्यनचं नाव सुरुवातीला लिहिलेले आहे त्याच्यामुळे 24 अंशात लिहावं लागेल आणि छेदामध्ये आदितीचं वय काढायचं आहे आपल्याला. कोणतंही एक पद लिहून टाका. आपण गृहीत धरतो x, म्हणजेच काय होईल या ठिकाणी आता आदितीचं वय येईल. पहा आता बरोबरच्या दुसऱ्या बाजूला छेदात आहे x, त्याला अंशात घ्या आणि संख्या त्या दुसऱ्या बाजूला घ्या. काय येईल 24 गुणिले 5/4. बाजू बदलल्यानंतर छेदातलं 5 अंशात जाईल आणि अंशातलं 4 छेदात जाईल. याचा छेद काही नाही म्हणजे 1 असतो. 4×1=4, 4×6=24, 6×5=30 म्हणजे x बरोबर किती आलं, 30 आलं आणि ते आहे अदितीचं वय. आपल्याला विचारलेलं आहे अथर्वचं वय. आता अदिती आणि अथर्व यांच्या वयांचं गुणोत्तर कुठं आहे पहा, ते आहे 3:2. आता आपल्याला आदिती आणि अथर्वचं आजचं वय काढायचं आहे. त्यांचं गुणोत्तर प्रमाण दिलेलं आहे 3:2 म्हणजे आणि वय दिलेलं आहे 3. अदितीचं नाव सुरुवातीला दिलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी प्रमाण वापरलेलं आहे 3, म्हणजेच काय येईल
3/2 बरोबर 30 आता इथे एक्स वापरलं होतं, इथं आपण अथर्वसाठी वापरूया वाय. म्हणजेच काय होईल, हे वाय बरोबरच्या उजव्या बाजूला आहे त्याला डाव्या बाजूला घ्या, ते जाईल अंशामध्ये. वाय बरोबर 30 गुणिले हे छेदातला अंश आणि अंशाला छेद करा म्हणजेच येईल 2/3. 3 × 3, 3 × 10 30 आणि वाय बरोबर 10 × 2 20. म्हणजेच काय येईल, अथर्वचं हातचं वय येईल 20 वर्ष. पर्याय नंबर 4 आहे.